नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत एक्सर्शन्स और एलिमिनेशन ऑफ ड्रग। याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे ते बघणार आहोत। आणि याच्या अगोदर मी मेडिसिनल केमिस्ट्रीवरती बरेच काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। क्लासिफिकेशन्स वगैरे, फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय, नंतर काही ड्रग्स आहेत जे की मी आता अपलोड करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये। हा जो आहे हा एक आणि अजून एक व्हिडिओ लेक्चर बनेल, त्यावेळेस आपला हा थिअरी पार्ट जो आहे तो कंप्लीट होईल। मग त्याच्यामध्ये आपण रिॲक्शन सिंथेसिस बघणार आहोत, नेमके कशा प्रकारे असतात ते तरी बघणार आहोत आपण एक्सर्शन्स और एलिमिनेशन ड्रग। आजचा आपला व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे। याच्या अगोदर पण मी बरेच काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। तरी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि मी क्वेश्चन्स पेपर पण अपलोड केलेले आहेत बरेच काही, तुम्ही त्याचा स्टडी करू शकता। याच्यामध्ये बघा, एलिमिनेशन इज द प्रोसेस वेअर बाय ड्रग्स और मेटाबोलाइट्स और इरिव्हर्सिबली रिमूव्ड फ्रॉम इंटरनल टू द एक्सटर्नल। एलिमिनेशन जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे, मेटाबोलाइट्स जे असणार आहे ते इरिव्हर्सिबली असणार आहेत आणि ते कशा प्रकारे रिमूव्ह होते, इंटरनल टू एक्सटर्नल। त्याला एक ऑप्शनमध्ये अजून एक आहे डेफिनेशन बघा, एलिमिनेशन इज द इरिव्हर्सिबल रिमूव्हल ऑफ ड्रग। एलिमिनेशन हे कशात, इरिव्हर्सिबल रिमूव्हल ऑफ ड्रग आहेत जे की फ्रॉम द कशामध्ये असणार आहेत, बॉडीमध्ये असणार ते, आणि ते डिग्रेडेटिव्ह मेटाबॉलिझम असणार ते कशामध्ये, एक्सर्शन्समध्ये असणार आहेत। याच्यामध्ये टाईप्स ऑफ ड्रग एक्सर्शन्समध्ये बघा, रिनल एक्सर्शन्स अँड नॉन रिनल एक्सर्शन्स हे दोन टाईप्स आहेत याचे, फर्स्ट अँड सेकंड। तरी आपण ते बघणार आहोत। रिनल एक्सर्शन्स म्हणजे काय, किडनी इज द प्रायमरी ऑर्गन ऑफ रिमूव्हल ऑफ मोस्ट ड्रग्स, स्पेशली फॉर दोज ड्रग्स दॅट आर वॉटर सोल्युबल और नॉन व्होलाटाईल। जी किडनी आहे जी ते प्रायमरी ऑर्गन असणार आहे कशामध्ये, रिमूव्हल ऑफ मोस्ट ड्रग, जी की ड्रग्स आपण मोस्ट चांगल्या प्रकारे तो रिमूव्ह करतो आणि त्याचं जास्त मेनली काम असणार आहे, जे की कशामध्ये, दॅट आर द वॉटर सोल्युबल अँड नॉन व्होलाटाईल। स्पेसिफिकली तो कसा असणार आहे ड्रग, वॉटर सोल्युबल आणि नॉन व्होलाटाईल असणार आहेत। मग द 3 प्रिन्सिपल प्रोसेस दॅट डिटरमाइन्स, याच्यामध्ये 3 प्रिन्सिपल आहेत रिनल एक्सर्शन्समध्ये, आपण ते बघणार आहोत कशामध्ये, आणि ते युरिनरी एक्सर्शन ऑफ ड्रग कशा प्रकारे होतं ते बघणार आहोत, डिटरमाइन्स टू द युरिनरी एक्सर्शन्स ऑफ ड्रगचं। याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ग्लोमुलार फिल्टरेशन। याच्यामध्ये बघा, द अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ ग्लोमुलार कॅपिलरी वॉल इज सच दॅट इट प्रिमिट्स हाय डिग्री ऑफ फ्लूइड फिल्ट्रेशन। याच्यामध्ये काय होणार आहे, द अल्ट्रास्ट्रक्चर जे आहे ते ग्लोमुलार कॅपिलरीचं ते कसं असणार आहे, परमिट्स असणार आहे, त्याच्यामध्ये कसं असणार आहे, हाय डिग्री फ्लूइड फिल्ट्रेशन होणार आहे। ते कसं रेस्ट्रिकेटिंग कसं असणार आहे, पासेस ऑफ ड्रग कंपाऊंडला असणार आहेत, हॅविंग रिलेटिव्हली लार्जर मॉलिक्युल वेट असणार आहे। नेक्स्ट पॉईंट बघा, द सिलेक्टिव्ह फिल्टरेशन ऑकरन्स इज दॅट इज प्रिव्हेंट द फिल्टरेशन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन एनी ड्रग, द प्लाझ्मा प्रोटीन। द सिलेक्टिव्ह फिल्टरेशन ऑकरन्स इज दॅट द प्रिव्हेंट्स, ज्यावेळेस आपण फिल्टरेशन करतो सिलेक्टिव्हली त्यावेळेस त्याचं प्रिव्हेंट्स कशा होतं, फिल्टरेशन ऑफ प्लाझ्मा प्रोटीनला फिल्टरेशन होतं। नेक्स्ट पॉईंट बघा, एनी ड्रग दॅट इज अ फ्री इन प्लाझ्मा वॉटर विथ द फिल्टर्स ॲज रिझल्ट ऑफ द ड्रायव्हिंग फोर्स द प्रोव्हाइडल बाय कॉर्डिया पंपिंग। ज्यावेळेस फ्री असतो प्लाझ्मा वॉटर, ज्यावेळेस एनी ड्रग जे असतात ते कशा असणार आहेत, फिल्टर्स असणार आहेत, फ्री असणार आहेत कशामध्ये, प्लाझ्मा वॉटरमध्ये, त्यावेळेस फिल्टर्स असतात। मग ते रिझल्ट कशामध्ये येतो, ड्रायव्हिंग फोर्सद्वारे, जसं की आपण कार्डिया पंपिंग जशी होते, जशी काय प्रोव्हाइड करतो तो कार्डिया पंपिंग फोर्स करतो, ते ड्रायव्हिंग फोर्स वगैरे असतात ते माहिती आहे ना, त्या प्रकारे। आता बघा, द ड्रग्स ड्यू टू फिल्टर देअर मॉलिक्युलर साईज। याच्यामध्ये काय म्हणलं, जे ड्रग्स आहेत ते कसे असणार आहेत, दे फिल्टर देअर मॉलिक्युलर साईज असणार आहे त्याच्यामध्ये, जी की चार्ज अँड शेक आर नॉट एक्सेसरी लार्ज। त्याची चार्ज अँड शेक जे आहेत ते कसे असतात, एक्सेसरी लार्ज असणार आहेत। ड्रग्स हॅविंग युनिट 20 अँगस्ट्रॉन युनिट टू 42 अँगस्ट्रॉन युनिट मे अंडरगोज ग्लोमुरल फिल्टरेशन। याच्यामध्ये ड्रग्स कशा असणार आहेत, 20 ते 42 दरम्यान त्याचं अँगस्ट्रॉन युनिट असणार आहेत, त्याच्यामध्ये ते ग्लोमुरल फिल्टरेशन करू शकतात। आता नेक्स्ट पॉईंट आहे ॲक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रेशन। हे जे सिक्रेशन आहे ते बघा, दोज ड्रग्स विच डू नॉट एंटर्स इन टू ग्लोमुरल फिल्टरेशन मीन्स GMF। ग्लोमुरल फिल्टरेशनला आपण काय म्हणतो, GMF म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, बट डू सो बाय द ट्युब्युल सिक्रेशन। जे होणार आहे ते ट्युब्युल सिक्रेशन होणार आहे। इट कॅरियर मेडिटेटेड प्रोसेस विच रिक्वायर एनर्जी फॉर ट्रान्सपोर्टेशन कंपाऊंड। Active secretory system can readily and efficiently remove many protein bound drugs from the blood and transport drug into tubular fluid.
सेकंड आहे ॲक्टिव्ह ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन्स. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, सम सबस्टन्सेस फिल्टरेटेड ॲट ग्लोमन्स अँड reabsorbed by the diffusion, so lipid soluble drugs are filtrated from glomerular filtration means GM, but 99% of drug reabsorb but non-lipid soluble and highly ionized drugs are unable to do so. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, ड्रग जे असतात ते रिॲब्सॉर्ब होतात, पण ते कसे असतात, नॉन लिपिड सोल्युबल असतात आणि ते हायली आयनायझड ड्रग असतात, जे की ते अनेबल असतात. ॲक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन्स इज particular important ions and glucose and amino acids, although small number of drug are also actively absorbed. जे ॲक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होतं पर्टिक्युलरली आयन्समध्ये आणि ग्लुकोज आणि अमायनो ॲसिड्समध्ये, ते कशा असणारे, स्मॉल नंबर असणारे ड्रगचे, जे की कसं असतात, ॲक्टिव्ह ड्रग आर ऑल्सो ॲक्टिव्हली ॲब्सॉर्ब असणार आहेत. याच्यामध्ये बघा सेकंड पॉईंट नॉन रिनल एक्सर्शन असणार आहेत. याच्यामध्ये नॉन रिनल एक्सर्शनमध्ये काय म्हणले, ब्लिनिनरी एक्सर्शन्स काय असणार आहेत, बाईल ज्यूस इज सिक्रेटेड बाय हेप्टिक सेल्स ऑफ द लिव्हर. इट्स इम्पॉर्टंट फॉर द ॲब्सॉर्प्शन्स ऑफ फ्लॅट. बाईल ज्यूस हे कुठं असतं, आपल्या लिव्हरमध्ये अवेलेबल असतं, मग ते इम्पॉर्टंट फॉर द ॲब्सॉर्ब ऑफ फॅट. ग्रेटर द पोलॅरिटी बेटर इन एक्सर्शन्स, सो मेटाबोलाइट्स आर मोर एक्सटेंडेड दॅन पॅरेंट कंपाऊंड. जे पोलॅरिटी असते ग्रेटर, ती कशी असते, बेटर असते एक्सर्शन्सची. ती मेटाबोलाइट जे असतात ते एक्सटेंडेड असतात दॅन पॅरेंट कंपाऊंड. त्याच्यामध्ये बघा लार्जर ड्रग मॉलिक्यूल हॅविंग मॉलिक्युलर वेट ग्रेटर दॅन 300 डिग्री आर एलिमिनेटेड बाय बाईल. आता नेक्स्ट बघणार होता आपण प्लमिनरी एक्सर्शन्स. गॅसेस अँड अदर व्होलाटाईल सबस्टन्स आर एलिमिनेटेड बाय लंग्स अँड इरेस्पेक्टिव्ह टू अल्कोहोल ऑन अ जेस्टॅटिक ड्रग ऑफ देअर मेटाबोलाइट्स आर एक्सट्रेटेड फ्रॉम बॉडी बाय अनहार्मोनिक एक्सर्शन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये थर्ड पॉईंट बघूयात, एक्सकर्शन इन अदर दॅन बॉडी फ्लुइड्स. म्हणजे काय असणार त्याच्यामध्ये, स्वीट आणि सलायवा, लाळ आणि घाम असतो, तो बॉडी फ्लुइड्समध्ये बाहेर पडतो आपल्या. अनआयनाइज्ड लिपिड सोल्युबल फॉर्म्स ऑफ ड्रग्स दॅट एक्सट्रेटेड इन द फॉर्म ऑफ सलायवा दस बेटर आफ्टर टेस्ट इन माउथ ऑफ पेशंट इज ॲन इंडिकेशन ऑफ ड्रग एक्सटेन्शन. एक्झाम्पल कॅफिन अँड मेट्रानिडॉझोल असणार आहेत. इन सम ड्रग्स आर ऑल्सो एलिमिनेटेड बाय द स्प्लिटिंग, सो एलिमिनेशन प्रोसेस कॅन रिझल्ट इन बिल्ड of drug concentration in the body. This may benefits to the patient is that dose required to maintain therapeutic effect. Rapid elimination of drug means that patient have no receive either increased dose with greater rise toxic effect. हे झालं आपले रिनल अँड नॉन रिनल एक्सर्शनचे. आपण रिनलमध्ये काय बघितलं, 3 पॉईंट्स बघितलेले आहेत. नॉन रिनल एक्सर्शनमध्ये 2 पॉईंट बघितलेले आहेत, जे की ब्लायनरी एक्सर्शन आणि प्लमिनरी एक्सकर्शन, आणि ॲक्टिव्ह ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन, ॲक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रेशन्स अँड थर्ड ग्लोमरुलर फिल्टरेशन बघितलेले होते. आपण हे 2 पॉईंट्स बघितलेले आहेत. एक्सर्शन्स आणि एलिमिनेशन ऑफ ड्रगमध्ये त्याचे 2 टाईप्स होते, रिनल एक्सर्शन आणि नॉन रिनल. त्याच्यामध्ये आपण रिनलमध्ये 3 टाईप आणि नॉन रिनलमध्ये 2 टाईप्स बघितलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बायोअवेलेबिलिटी बघणार आहोत. ते बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. दररोज नवीन नवीन व्हिडिओज अपलोड होत आहेत, त्यामुळे नक्की पहा व्हिडिओ. थँक्यू.